बंटी पाटलामध्ये धमक आहे शब्द देण्याची आणि पूर्ण करण्याची, ती यांच्या कुणामध्ये या ठिकाणी नाही। हा बंटी पाटील जो पट्ट्या आहे तो एकदा मैदानात, काल मी म्हणलं मैदानात उतरला की कुस्ती जिंकल्याशिवाय परत जात नाही, हा माझा इतिहास या ठिकाणी आहे। हे लोक शब्द देऊ शकत नाहीत, ह्यांच्या धमक नाही, म्हणून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आणावं लागतं। त्यांना यावं लागलं, फक्त बंटी पाटलाला थांबवायसाठी यावं लागलं, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा। आज पायाला भिंगरी लावून मी आणि ऋतुराज पाटील आमच्या घरातल्या माणसासाठी बाहेर पडलेलो नाही, तर 81 लोकांसाठी या ठिकाणी बाहेर पडलेला आहे। आज माझी लढाई चालू आहे, ही बंटी पाटलासाठी चालू नाही। बंटी पाटलानं सत्ता बघितलेत, मंत्रीपद बघितले, बंटी पाटलानं 10 महापौर या महापालिकेमध्ये स्वतः नेऊन या ठिकाणी केलेले आहेत, आणि म्हणून मला कुणी सत्तेचं सांगू नये। सत्तेचा मुकुट बंटी पाटलाला प्यारा नाही, मला प्यारा आहे ते तुमचं प्रेम या ठिकाणी महत्वाचं आहे। आज महायुतीवाले या ठिकाणी म्हणतात बंटी पाटील हमारे पास सत्ता है, पैसा है, तुम्हारे पास क्या है। मैं उनको जवाब देता हूँ, मेरे पास कोल्हापूर और कसबा बावडा की जनता है। मी नेहमी सांगतो, या महाराष्ट्रावर कुठेही फिरलो तर बंटी पाटील कुठला, तर कसबा बावड्याचा बंटी पाटील, ही माझी ओळख कोण या ठिकाणी पोचू शकत नाही। महायुतीमध्ये आज 2 मंत्री एका बाजूला आहेत, 10 आमदार त्यांचे एका बाजूला आहेत, ते कमी पडले का काय म्हणून उपमुख्यमंत्री आले, आज मुख्यमंत्री आले, म्हणजे आज एवढी धास्ती कोल्हापूरकरांची त्यांना आहे की त्यांना या ठिकाणी यावं लागलं, त्यांना यावं लागलं, एवढी धास्ती त्यांना कोल्हापूरकरांची या ठिकाणी आहे। मला लोकांना लाईव्ह चालू आहे, आता मला लोकांना सांगायचं आहे की या ठिकाणी भाजपच्या जिल्ह्यातल्या नेत्यांवर लोकांचा कुणाचा विश्वास नाही। मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले तर थोडीफार मतं पडतात का, हा प्रयत्न त्यांचा चालू। या जिल्ह्यातल्या महायुतीच्या नेत्यात कुणाला धमक नाही, जी बंटी पाटलामध्ये धमक आहे शब्द देण्याची आणि पूर्ण करण्याची, ती यांच्या कुणामध्ये या ठिकाणी नाही। हा बंटी पाटील जो पट्ट्या आहे तो एकदा मैदानात, काल मी म्हणलं मैदानात उतरला की कुस्ती जिंकल्याशिवाय परत जात नाही, हा माझा इतिहास या ठिकाणी आहे। आणि म्हणून मी शब्द दिलेला आहे कोल्हापूरकरांना, मी शब्द दिला थेट पाईपलाईनचा, मी शब्द दिला आता महिलांच्या आरोग्याचा, मी शब्द दिलाय खड्डेमुक्त रस्त्याचा, मी शब्द दिलाय प्रदूषण मुक्त कोल्हापूरचा, मी शब्द दिला IT पार्क कडून मुलांना नोकऱ्या देण्याचा। हे लोक शब्द देऊ शकत नाहीत, ह्यांच्या धमक नाही, म्हणून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आणावं लागतं। ह्यांच्या धमक नाही स्थानिक लोकांच्यावर, ह्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही आहे की हे सांगितले आणि जनता ऐकल, एवढी यांच्यात या ठिकाणी दमत नाही। आज सगळं कोल्हापूर या ठिकाणी एकटवलेलं आहे। आज ही लढाई महाराजांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी लढतोय।